तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण रेन पाईप कशी इन्स्टॉलेशन करायची त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि त्याबद्दल आपण आता व्हिडिओ बनवत आहे. रेन पाईपमध्ये आता आपण सध्या 20 mm आणि 32 mm या दोन प्रकाराचा वापर करतो आहे. त्यामध्ये 32 mm रेन पाईपपासून साधारणतः एक तुमची जर लांबी 150 फुटाच्या आसपास असेल तर 32 mm रेन पाईपमधून पाण्याचं अंतर पाण्याच्या दोन्ही साईडला, एका साईडला 7.5 ते 8 फूट आणि एका साईडला 7.5 ते 8 फुटाच्या आसपास पाणी पडते. आणि 20 mm रेन पाईपपासून 4.5 आणि इकडे साईडला 4.5 असं एक 8.5 9 फुटाच्या आसपास 20 mm मधून पाण्याचा विसर्ग होतो आणि 32 mm मधून साधारणतः एक 14 ते 15 फुटाच्या आसपास पाणी या दोन्ही साईडला पडते. आणि 32 mm ची रुंदी कमीत कमी 150 फूट पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त 150 फूट ते 180 फुटाच्या आसपास चालते. आणि 20 mm 100 फूट ते 120 फुटाच्या आसपासच पाणी पडते. आता व्हिडिओ सांगितले त्या हिशोबाने. तर बघूया तर रेन पाईपचं इन्स्टॉलेशन कसं करायचं. चला. सुरुवातीला आपल्या सबलाईनला 32 mm ड्रिलच्या साहाय्याने होल मारून घेणे. साधारणतः कमीत कमी 15+ फूट आणि जास्तीत जास्त 20 फुटाच्या आसपास अंतर ठेवून होल मारून घेणे. आणि त्यानंतर त्यामध्ये लब्बर बसवून चावी फिटिंग करून घेणे. चावी फिटिंग करून झाल्यानंतर जी आपली रेन पाईप आहे ती बघून घेणे, त्याची होलं कुठल्या साईडला आहेत. ज्या साईडला होलं असतील ती साईड वरती करून चावीला रेन पाईप व्यवस्थित बसवून घेणे. आणि त्यानंतर संपूर्ण रेन पाईप व्यवस्थित पद्धतीने हातरून घेणे. त्यात काळजी घेणे की रेन पाईपची होलं आहेत ती वरच्या साईडला झाली पाहिजेत. आणि शेवटला मग पूर्ण पाईप हातरून झाल्यानंतर व्यवस्थित प्रकारे अशा प्रकारे एंडकॅप बसवून घेणे. एंडकॅप बसवून झाल्यानंतर आपल्या पाण्याच्या प्रेशरच्या हिशोबाने चाव्या चालू करणे. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय पाऊस पडल्यागत कशी आपली रेन पाईप काम करते. जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.